गणपती बाप्पा मोरया. जसं गणेशाला पहिला मान दिला जातो, तसंच आपण आपल्या चॅनलची सुरुवात करूया पहिल्या कारपासून. तुम्हाला माहिती आहे का की भारतातील पहिली कार कोणती? नमस्कार, आपलं स्वागत आहे रुचित ऑन व्हील्सवर. या चॅनलमध्ये आपण गाड्या, बाईक्स यांचा इतिहास, टेक्नॉलॉजी अशा भन्नाट गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. जर तुम्ही ऑटोमोबाईल प्रेमी असाल तर तुम्हाला दर आठवड्याला काही नवीन शिकायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया भारतातील पहिल्या कारच्या गोष्टीपासून. भारतामध्ये पहिली कार आली 1897 मध्ये. ती आणली होती जमशेदजी टाटा यांनी. कार होती डॅमलर 6 HP 2 सिलेंडर पेट्रोल इंजिन. टॉप स्पीड होता 25 km/h. दिसायला एका मोठ्या घोड्यागाडीसारखी होती, पण घोड्याविना. त्या काळातील लोकांनी जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता की घोड्याविना ही गाडी चालू शकते. त्यांना ती जादूच वाटायची. कल्पना करा ना, जर तुम्ही 1897 मध्ये असता आणि ही कार पाहिली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती? तुमचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिली बाईक कोणती? जर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. अशा भन्नाट ऑटोमोबाईल कथा दर आठवड्याला पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.